सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य विजयजी वडेट्टीवार यांनी जे प्रश्न मांडले त्यांच्या मनामध्ये या सर्व घडलेल्या घटनाविषयी यातना आहे आणि ही यातना या सर्व सदस्यांच्या मनामध्ये. त्याने एक ज्या कुटुंबाची रया झाली, कुटुंबामध्ये लहान मुलगा एक प्रकारचा बेवारस झाल्यासारखा झाला, ही कथा सांगितली. माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय तिथे गेले आणि त्यांना पैसे पण दिले. परंतु पैसे देणं आपण म्हटल्याप्रमाणे पैशाने काय जीव परत येत नाही. भविष्य कालामध्ये या घटना घडू नये याकरता मी आता साधारणपणे 60 महिन्यापैकी 42 महिने शिल्लक राहिलेत. या 42 महिन्यामध्ये विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताडोबा सारखं अभयारण्य करून त्यामध्ये हे 450 साधारणपणे वाघ आहेत ते वितरित केले जातील. त्याचबरोबर आता आपण म्हटल्याप्रमाणे सह्याद्रीच्या या ठिकाणी 8 वाघ इथं सह्याद्रीमध्ये आणले. काही वाघ वंतारामध्ये देण्याची त्यांना विनंती केली. त्याच्यात 50 लेपर्ड नेले, बिबटे नेले. परंतु आता त्यांच्याकडे प्रोव्हिजन त्यांना मी करायला सांगितलं, तुमच्याकडे सध्या घ्या, आम्ही सगळा आमचा विस्तार केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आपल्याकडचे घेऊ. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश प्रत्येक जिल्ह्याला एक लेपर्ड सफारी साधारणपणे 5-5 हजार एकराची, विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याला टायगर सफारी म्हणजे बंद वाघ नाही, वाघ खुले. जसे ताडोबामध्ये आपण जातो तशाच प्रकारचं चित्र निर्माण होईल आणि साधारणपणे या राहिलेल्या 42 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची भूमिका घेतली जाईल. म्हणजे त्या आणि ती प्रजाती कुठे 60 फूट उंचीवर गेटसुद्धा उंच केले जातील. त्या ठिकाणी वाघ बिबटे ठेवले जातील. त्या ठिकाणी आपण आता कोकणामध्ये भास्कररावांना विचारा, घरातलं अन्न शिजलेलं माकड आणि वानर घेऊन जातात. ते पकडलेले पूर्वी 400 रुपये त्यांना पकडण्याची फी होती, आता आपण ती वाढवली 600 रुपये केलेली आहे. आणि तसे ते नेऊन तिकडे टाकले जातील. हरणांना पोषक असलेल्या फळं झाडं तिथे लावली जातील. म्हणजे हरणं बाहेर येणार नाहीत, कसल्या प्रकारची रानडुकरं पण येणार नाहीत, ती तिथंच स्थिरावतील. आणि भविष्य कालामध्ये वन्यजीव आणि मानव हा जो संघर्ष आहे हा कमी कसा होईल याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आणि ज्या घरच्या सदस्याला मृत्यू होतो अशा सदस्याला निश्चितपणे नोकरी लावण्याकरता तो प्रस्ताव तयार झालाय. मंत्रिमंडळासमोर जाऊन त्याच्यावर अनुमती घेतली जाईल आणि जो कोणी कुटुंब असं निराधार होईल त्याला निश्चितपणे नोकरी देण्याचा, म्हणजे तात्पुरती नोकरी ते दिलीच जाते, परंतु कायमस्वरूपी नोकरी मिळण्याकरता मंत्रिमंडळाची संमतीसाठी प्रस्ताव तयार आहे. ठीक आहे.